जय एसटी शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। हनुमंत देशमुख यांनी फार सुंदर अशा प्रकारे सल्ला दिलेला आहे की हर हर महादेव राम सर, जय एसटी वैदिक सर, माझी एक विनंती आहे की 25 किलोची बॅगची पॅकिंग ड्रम मध्ये करावी। हनुमंतजी, आपली जी विनंती आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन, परंतु मिल्क चार्जर जे 25 किलोच्या बॅग मध्ये आम्ही देतो ते आपण एखाद्या ड्रम मध्ये देण्याची जी विनंती केली आहे ती विनंती तुमची स्वागतार्ह आहे, परंतु एक तर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की मिल्क चार्जर हे जडीबुटींपासून बनलेलं आहे। अत्यंत औषधीयुक्त आणि अतिशय तीव्र अशा प्रकारचे गुणधर्म असलेल्या ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या अत्यंत महागड्या आहेत। त्यामुळे याचं जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल एकतर पहिली गोष्ट म्हणजे खूप कॉस्टली आहे, त्यामुळे याची जी किंमत आहे तिचा ताळमेळ घालता घालता आपल्या नाकीनऊ येतं। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वितरकांना, ट्रान्सपोर्टला या सगळ्या गोष्टींचा खर्च ध्यानात ठेवता आम्ही त्याची किंमत कमीत कमी कशी ठेवता येईल याविषयी आम्ही जास्त प्रयत्नशील आहोत। आणि त्यामुळे जर आपण त्याला जर ड्रम वापरला किंवा त्याला आपण जर कॅन वापरली, आमचा तर विषय होता की कॅनमध्ये द्यावं, परंतु त्याची जी एक्स्ट्रा कॉस्ट आहे त्याचं बर्डन शेतकऱ्यावर येणार आहे आणि दरवेळेस एक नवीन कॅन आणि नवीन ड्रम शेतकरी घेऊन त्याचा काहीच फायदा नाही आहे। आणि म्हणून कमीत कमी कॉस्ट ठेवता येईल, त्याचं रेट कटिंग करता येईल। तुम्ही आता जर बघितलं तर 1 किलोची किंमत 370 रुपये पडते, पण तुम्ही जर 25 किलो घ्यायला गेलं तर ते तुम्हाला 330 रुपये किलो पडतं। म्हणजे एका किलो मागे शेतकऱ्याची जी जवळजवळ 40 रुपये किलो मागे बचत होते, म्हणजे 1000 रुपये त्याची पूर्ण बॅगमध्ये सुटतात। त्याच्याऐवजी पुन्हा त्याची जी किंमत आहे ती 100-200 रुपयांनी वाढेल। त्यामुळे आपण त्याची किंमत मापात ठेवण्यासाठी हे जे त्याचं पॅकिंग आहे हे व्यवस्थित आहे आणि याच्यातून त्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही आहे। त्यामुळे थोडीशी असुविधा आहे तुम्हाला, पण त्याच्यामुळे तुमची पण बचत होते आणि थोडा प्लास्टिकचाही वापर कमी होतो। त्यामुळे आपल्या सूचनेसाठी धन्यवाद आणि त्यानिमित्ताने सर्वांची शंका दूर झाली। त्याचबरोबर आपल्या मिल्क चार्जरच्या पॅकिंगसोबत आपण एक चमचा देत असतो, ज्याचं आज आपण जर सपाट घेतला तर 50 ग्रॅम भरतो, जर आपण फुल भरून घेतला तर 70 ग्रॅम भरतो। तर त्याऐवजी काही शेतकऱ्यांनी 100 ग्रॅमचा चमचा त्याच्यामध्ये उपलब्ध करण्याची विनंती केली आहे। आपण लवकरच त्यासाठी प्रयत्न करत आहोत। जेवढं लवकर होईल तेवढा आपण 100 ग्रॅमचा चमचा देण्याचा प्रयत्न भविष्यात करणार आहोत। धन्यवाद।